सध्या एका फोटोनं महाराष्ट्रामध्ये राजकीय वादळ आलेलं आहे. हा फोटो आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा. हा फोटो ट्विट केला आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी. आणि या फोटोवर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया बऱ्याचशा बोलक्या आहेत. त्याचे राजकीय अर्थ बऱ्यापैकी निघतात. पण एवढं मात्र निश्चित, एवढ्या एका फोटोमुळं भाजपला अक्षरशः घामटा फुटलेला आहे. म्हणजे संजय राऊतांची कुठलीही गोष्ट असली की त्याच्यावर कोण संजय राऊत असं म्हणून एवढीच प्रतिक्रिया निघून जाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या फोटोवर बोलावं लागलेलं आहे. त्याच्यावर त्यांना स्वतःची सविस्तर प्रतिक्रिया द्यावी लागलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही असा अंदाज बांधू शकता की भाजपला हा एका फोटोमुळं कुठपर्यंत हानी पोहोचलेली आहे, कुठपर्यंत ते अडचणीत आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये 3 ते 4 गोष्टी आपण आवर्जून पाहूया. पहिल्यांदा या फोटोमध्ये काय आहे, त्याच्यावर खुद्द बावनकुळेंची प्रतिक्रिया आणि फडणवीसांची प्रतिक्रिया, त्याचा अर्थ काय आहे. आणि तिसरी गोष्ट, हा फोटो जिथला काढला गेलेला आहे ते मकाऊ चीनमधलं शहर, ते नेमकं काय आहे. हे 3 ते 4 पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट की या फोटोमध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळं भाजप अडचणीत आलेली दिसते. आणि पहिल्यांदाच खूप काळाच्या नंतर संजय राऊतांनी भाजपला चांगलं घेरलेलं दिसतंय. आणि त्याच्यावर भाजपला सगळ्या नेत्यांना, खुद्द बावनकुळेसह सगळ्या नेत्यांना, अगदी नॅशनल लेवलला सुद्धा त्याच्यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हा फोटो आहे एका कसिनोतला. हे कसिनो आहे मकाऊमधलं. हा फोटो ट्विट केला आहे संजय राऊतांनी. त्या फोटोमध्ये हा एक वाईड अँगल फोटो आहे आणि थोडासा दुरून फोटो घेतला हे क्लिअर कळतं. तुम्हाला त्या फोटोमध्ये बावनकुळेंना पाहायचं असेल तर हलकंसं तुम्हाला झूम इन करायला लागतं आणि त्याच्यानंतर क्लिअर कळतं की हा फोटोमध्ये दिसणारी जी व्यक्ती आहे ती बावनकुळे आहेत. त्या कसिनोमध्ये ज्या पद्धतीनं बावनकुळे बसलेले आहेत, त्यांचा जो ड्रेस वगैरे आहे त्याच्यावरनं ते लगेचच लक्षात येतील असं नाही आहे. कारण आपल्याला बावनकुळेंना थोडेसे नेतेगिरी टाईप कपड्यामध्ये पाहण्याची सवय आहे. तिथं मात्र ते थोडेसे फॉर्मल पद्धतीने गेलेले दिसत आहेत. संजय राऊतांनी ज्यावेळेस ट्विट केलेलं होतं त्या ट्विटमध्ये त्यांनी कुठंही बावनकुळेंचं नाव घेतलेलं नाही. या फोटोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे शोधा असंही म्हटलेलं नाही. त्यांनी फक्त एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये असा दावा केला की हे जे महाशय आतमध्ये ह्या फोटोमध्ये आहेत त्यांनी जवळपास 3.5 कोटीपेक्षा जास्त जुगारामध्ये त्यांनी पैसे गमावलेले आहेत. आणि हे ग्रस्त शोधा हे तेच आहेत की नाहीत अशा स्वरूपाचं त्यांचं ट्विट आहे. त्यातली 3.50 लाख म्हणजे जवळपास 4 कोटीच्या आसपासची रक्कम बावनकुळेंनी त्या जुगारामध्ये हरली असा दावा संजय राऊतांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलेला आहे. त्या फोटोमध्ये एक टेबल आहे. तुम्ही कुठलाही कसिनो पाहिला असेल, अगदी हिंदी चित्रपटात दिसणारे कसिनो, ते जुगाराचा जो टेबल असतो तो सांभाळणारा माणूस आणि त्याच्या आसपासचा फोटोमध्ये जो काही वातावरण दिसतं त्याच्यावरून हे क्लिअर कट दिसतं की हा फोटो कसिनोमधला आहे. तुम्ही कधी गोव्यात गेलेला असाल, तिथल्या कसिनोमध्ये गेलेला असाल तर जुगार खेळण्यासाठी जे काही वातावरण कसिनोमध्ये असतं, जुगार खेळला जातो, ते सगळं त्या फोटोमध्ये क्लिअर कट पद्धतीने दिसतं की हा चंद्रशेखर बावनकुळे हे त्या कसिनोमध्ये बसलेले, त्या जुगाराच्या त्या टेबलवर बसलेले आहेत. आणि ते काहीतरी लावतायत, पैसे लावतायत अशा टाईपचं पण त्या ॲक्शनमध्ये दिसत आहेत. ते असे नुसतेच असे बसलेले नाही आहेत किंवा असे निवांत क्षण वगैरे आहे, काहीतरी जेवण वगैरे झालं जसं त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी नंतर क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यावर त्यांचं ट्विट आलं की मी, माझं कुटुंब, आम्ही सगळेजण मकाऊमध्ये फिरायला गेलेलो होतो आणि रेस्टॉरंट आणि तो जो कसिनो आहे तर तो एकत्रच आहे आणि आम्ही जेवण झाल्याच्या नंतर तिथं बसलेलो होतो असं त्यांचा सांगण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याच्यावरचं स्पष्टीकरण आहे. पण त्या फोटोमध्ये हे क्लिअर दिसतंय की हा फोटो कसिनोमधला आहे, टेबलवर आहे, तिथं जुगार खेळला जातोय. त्याच्यामध्ये रेस्टॉरंट वगैरे हे वातावरण कुठेही दिसत नाही आणि ते नाही आहे. त्याच्यामुळं संजय राऊतांनी केलेला दावा आणि त्याच्यावरचं बावनकुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा सगळा फोटो ट्विट केल्याच्या नंतर भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. त्यांनी नेहमीप्रमाणे संजय राऊतांना नशेबाज वगैरे असं कुठलं वेगवेगळे शब्द वापरायचा प्रयत्न केला.
याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जी प्रतिक्रिया आहे, जी पहिली प्रतिक्रिया महत्त्वाची होती ती बावनकुळेंची, आणि दुसरी जी महत्त्वाची प्रतिक्रिया आहे तर ती आहे देवेंद्र फडणवीसांची. संजय राऊतांनी कुठलीही टीका केली, कुठलंही ट्विट केलं आणि त्याच्यावर ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे गेल्या जवळपास वर्षभराच्या काळामध्ये किंवा एक 6 महिन्याच्या कालावधीमध्ये, त्यावेळेस फडणवीसांचं एक टिपिकल उत्तर असतं, कोण संजय राऊत. अशा स्वरूपाची बाईट तुम्हाला यूट्यूबवर सगळीकडं ढिगभर सापडतील. याचं स्ट्रॅटेजिकली ज्या वेळेस खूप सारे उत्तर देऊनसुद्धा संजय राऊत जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत त्या नॅरेटिव्हला आपण उत्तर देऊ शकत नाहीत किंवा त्याच्यात त्यांचा पराभव करू शकत नाहीत असं वाटल्याच्या नंतर भाजपनं हे स्ट्रॅटेजिकली पाहिलेलं होतं की संजय राऊतांना उत्तरच द्यायचं नाही. त्याच्यामुळं त्यांच्या क्लेममधली हवा काढून घ्यायची आणि संजय राऊत जे काही बोलतील त्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणेंसारख्या नेत्यांना पुढे केलेलं होतं. आत्ताही तेच असतं की सकाळी संजय राऊत काही बोलले तर त्याच्यावर नितेश राणेंचीच प्रतिक्रिया येते. बाकीचे भाजपचे नेते थोड्याशा प्रतिक्रिया देतात, पण मोस्टली प्रतिक्रिया नितेश राणेंची असते. गेल्या कित्येक काळापासून देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्टपणे आणि स्ट्रॅटेजिकली टाळलेलं होतं की संजय राऊतांच्या कुठल्याच क्लेमला, कुठल्याच टीकेला उत्तर द्यायचं नाही. पण बावनकुळेंचा हा फोटो जुगार खेळ, त्या जुगाराच्या आतला कसिनोमधला फोटो समोर आल्याच्या नंतर फडणवीसांनी त्याच्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये 3 गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितलेल्या आहेत. त्यातला पहिला जो महत्त्वाचा आहे, फडणवीस असं म्हणाले की हा फोटो मॉर्फ केला गेला आहे. मॉर्फ केला गेला म्हणजे एखादा फोटो बनावट केला जातो, त्याची नकली केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ की बावनकुळे तिथं बसलेले आहेत किंवा बावनकुळेंच्या जागी दुसराच कोणतरी व्यक्ती तिथं बसलेला होता आणि त्याच्यावर चेहरा मात्र बावनकुळेंचा निहून बसवलेला आहे. म्हणजे हुबेहूब त्या फोटोची नकल केली गेली आणि बावनकुळेच ते असतील अशी कोणीतरी तो फोटो मॉर्फ केला गेला आहे, तो एक फेक फोटो आहे असा दावा, अशी प्रतिक्रिया खुद्द फडणवीसांनी दिलेली आहे. फडणवीसांनी हेही सांगण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे हे कुटुंबासह तिथं गेलेले होते आणि त्याच्यामुळे ते फिरायला गेलेले होते, तर त्याच्यामुळे त्या फोटोचा आणि यांचा, बावनकुळेंचा काहीही संबंध नाही. पण त्याच्यातली बेसिक महत्त्वाची जी प्रतिक्रिया होती की हा फोटो मॉर्फ केला गेला आहे, तो फेक आहे, तो बनावट आहे. 2 प्रतिक्रियेमध्ये फरक आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी असं कुठंही म्हटलेलं नाही की हा फोटो मॉर्फ आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचं जे ट्विट आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी हे मान्य केलं आहे की त्या कसिनोमध्ये मी होतो, तिथं रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केल्याच्या नंतर तिथं थांबलेलो होतो आणि त्याच्यानंतर कुणीतरी हा काढलेला फोटो आहे. फोटो बनावट आहे अशी कुठलीही प्रतिक्रिया खुद्द बावनकुळेंनी दिलेली नाही. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली की हा फोटो मॉर्फ आहे. पण फडणवीसांनी जे प्रतिक्रिया दिली त्याला छेद देणारी खुद्द प्रतिक्रिया ही बावनकुळेंची आहे आणि बावनकुळेंनी ही हिंदीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा ज्या दोन्ही प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी हे मान्य केले की मी त्या ठिकाणी बसलेलो होतो, ते मकाऊतलं कसिनोचं रेस्टॉरंट आणि कसिनो हे एकत्र होता आणि जेवण केल्याच्या नंतर आम्ही तिथं थांबलेलो असताना हा कोणतरी फोटो काढला. त्याच्यामुळं हा फोटो मॉर्फ आहे, बनावट आहे, नकली आहे, हा जो फडणवीसांचा दावा आहे तो निकाली निघतो. ह्या झाल्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. तिसरं, मकाऊ काय शहर आहे. सिंपल गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही आग्र्याला कशासाठी जाल तर आग्र्याला तुम्ही ताजमहल पाहण्यासाठी जाल. तुम्ही गोव्याला जाल तर तुम्ही गोव्यात कशासाठी जाता, तिथले समुद्र पाहण्यासाठी. तिथं दारू, बियर ही स्वस्त मिळते, खायला खवय्येगिरी करण्यासाठी, फिरण्यासाठी, पार्टी करण्यासाठी. असं गोव्याचं एक वेगळं वातावरण आहे, ते करण्यासाठी ते जाता. गोव्यामध्ये सुद्धा कसिनो आहेत. मकाऊ हे चीनचं गोवा आहे असं म्हटलं तरी तुम्हाला हरकत नाही. फक्त एक गोष्ट त्याच्यात लक्षात असू द्या, जगभरातले लोक फक्त जुगार खेळण्यासाठीच मकाऊला जातात. मकाऊमध्ये बाकी ऐतिहासिक असं काही पाहावं वगैरे छोट्या छोट्या गोष्टी असतील, पण मकाऊ हे शहर जगभरामध्ये फक्त आणि फक्त जुगारासाठीच प्रसिद्ध आहे. तो बाकी कुठल्याही गोष्टीसाठी ते प्रसिद्ध नाही. मकाऊवर जवळपास माझ्या अंदाजानुसार 400-450 वर्षे पोर्तुगीजांचंच तिथं राज्य होतं, जसं गोव्यावर सुद्धा होतं. भारतामध्ये फक्त गोवा, सिक्कीम, दीव आणि दमण असे 3-4च ठिकाणं आहेत, 3-4च प्रदेश आहेत की जिथं कसिनो आहे, जिथं जुगार हा लीगल आहे. आपल्या पूर्ण देशामध्ये जुगार खेळणं, कसिनोमध्ये जुगार खेळणं हे
बेकायदेशीर आहे, पण गोव्यामध्ये मात्र जुगार हे कायदेशीर आहे. सेम तशीच मकाऊमध्ये सुद्धा जुगार खेळणं हे कायदेशीर आहे, तिथंही बेकायदेशीर नाही. एवढंच नाही तर त्या शहराची, मला वाटतं त्या शहराची मकाऊची लोकसंख्या ही 7 लाखाच्या आसपास कुठली तरी आहे. पण जगभरातले सगळे जुगार खेळण्यासाठी सगळे श्रीमंत लोक हे मकाऊला जातात. लास वेगास असं एक दुसरं शहर आहे अमेरिकेतलं, की ती वसवल्याच याच्यासाठी गेलं आहे की तिथं तुम्हाला जुगार खेळता येतो आणि ते लिगल आहे. पण लास वेगासच्या 7 पट मोठं मार्केट, जुगाराचं मार्केट हे मकाऊमध्ये आहे. आणि मकाऊमध्ये लोक, तुम्ही जेम्स बॉन्डचा कुठला, मला आता त्या पिक्चरचं नाव आठवत नाही, तर त्याच्यामध्येही तो जो व्हिलन असतो तो मकाऊमध्ये गेलेला दाखवला आहे. आणि ते मकाऊमधलं मग पूर्ण कसिनोचा जो माहोल आहे जुगार खेळतानाच वगैरे, तोही त्याच्यात दाखवलेला आहे. त्याच्यामुळे एवढं तर निश्चित आहे की मला तर खरं तर तो यांचा फोटो पाहिल्याच्या नंतर, बावनकुळेंचा फोटो पाहिल्यानंतर ते तिथं फॅमिलीला घेऊन गेले याचं पण मला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण ठीक आहे, एखाद्याला शहरच पाहायचं असेल, एवढं सगळं श्रीमंत शहर, जगभरातल्या सर्वाधिक श्रीमंत शहरापैकीचं ते एक शहर आहे आणि सर्वात पॉप्युलेशन तिथं, त्याची पॉप्युलेशनची डेन्सिटी जी आहे मकाऊची ती पण प्रचंड आहे. त्याच्यामुळं तिथं गेले तर हरकत नाही. पण एवढी गोष्ट ह्या सगळ्या याच्यात महत्त्वाची आहे की चंद्रशेखर बावनकुळे त्या मकाऊला गेले, ते कुटुंबासह गेले, त्या कसिनोमध्ये पण ते गेलेले दिसत आहेत. आणि त्या एका फोटोमध्ये ते पूर्णपणे ते त्या जुगाराच्या टेबलवर बसलेले दिसत आहेत. त्या टेबलच्या तिथं जी स्क्रीन आहे छोटीशी, त्याच्यात $500 पण दिसत आहेत, $10,000चा पण आकडा दिसतोय. तो त्याच टेबलवरचा आहे की नाही हे कन्फर्म नाही सांगता येत, पण त्या फोटोमध्ये मात्र हे क्लिअर दिसतंय. बावनकुळे जसा दावा करतायत की ते रेस्टॉरंटही आहे, तिथं आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलेलो होतो, तर त्याच्यातलं रेस्टॉरंट वगैरे माहोल काही दिसत नाही त्याच्या फोटोमध्ये. त्या फोटोमध्ये ही खूप क्लॅरिटीने दिसते की त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे ते जुगाराच्या खेळतानाच्या त्या टेबलमध्ये ॲक्शनमध्ये दिसत आहेत. आणि ह्या एका फोटोमुळं संजय राऊतांना, मी असं म्हणतो की संजय राऊतांना मानायलाच लागतं. भाजपनं गेल्या 4 वर्षात म्हणा, 3 वर्षामध्ये जेवढे नॅरेटिव्ह सेट करण्याचे, राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्याचे प्रयत्न केले, ते प्रत्येक नॅरेटिव्ह संजय राऊतांनी त्यांच्या कन्व्हिक्शननं म्हणा, त्यांच्या दाव्यानं म्हणा, त्याच्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जे दावे स्वतः संजय राऊतांनी केले शिवसेनेच्या वतीनं, उद्धव ठाकरेंच्या वतीनं, जे लोकांच्या गळी उतरले, लोकांना ते पटले, ते त्यांना मान्य झाले, त्याच्यात ते संजय राऊत यशस्वी होताना दिसलेले आहेत. आणि भाजपनं मात्र तो प्रत्येक एक जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा लोकांसमोर प्रयत्न केला, त्याच्यामध्ये ते अपयशी होताना दिसलेले आहेत. जुगाराबद्दलचं खूप फेमस वाक्य आहे की गॉड डज प्ले डाईस, म्हणजे देव जुगार खेळतो असं त्याचा अर्थ आहे. मला असं वाटतं की हे आईन्स्टाईनचं वाक्य आहे आणि एका खूप सायंटिफिक चर्चेच्या कन्क्लुजन करत असताना त्यांनी हे केलेलं वक्तव्य आहे. त्याच्यानंतर त्याच बुद्धिमत्तेचा तेवढाच महान शास्त्रज्ञ दुसरा स्टीफन हॉकिंग आले. ते असं म्हणाले की नॉट ओन्ली गॉड डज प्ले डाईस बट ऑल्सो ही डज नॉट टेल अस वेअर दे फॉल. देव नुसता जुगारच खेळतो असं नाही आहे, तर तो त्याचे फासे नेमके कुठे टाकतो हे आपल्याला कळत नाही. तुम्ही तो फोटो पाहिल्याच्या नंतर आणि भाजपची जी काही अडचण झालेली आहे आणि जी काही अडचण करण्यात संजय राऊत यशस्वी झालेले आहेत, ते पाहिल्याच्या नंतर बावनकुळेंना हे वक्तव्य मात्र नक्की दीर्घकाळ आठवत राहील. हे दोन्ही वक्तव्य त्यांना नक्की दीर्घकाळ आठवत राहतील. कारण नुसती बावनकुळेंचीच नाही तर भाजपचीही त्याच्यात अडचण झालेली आहे. असं नसतं तर हिंदीमध्ये त्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ बावनकुळेवर आली नसती आणि इतर भाजपच्या नेत्यांनाही ती द्यावी लागली नसती.